हरी ओम. श्री स्वामी समर्थ. मैंदर्गीचा पांडू सोनार हा श्री स्वामी महाराजांचा भक्त होता. एका श्रीमंतानी त्याला काही सोन्याचे दागिने घडवायला दिले होते. पांडूनी केलं काय? दागिने केले रुपयाचे आणि वर सोन्याचा मुलामा दिला आणि दिले ते श्रीमंतांना. श्रीमंतांनी ते दागिने नेले, पण काही दिवसातच त्या श्रीमंतांना ती फसवणूक लक्षामध्ये आली. झालं, त्यांनी मामलेदाराकडे पांडूच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केली. फटक्यांची शिक्षा देण्यात आली. तसं पांडूनी स्वामींचा धावा केला आर्ततेने आणि स्वामी महाराज, पुन्हा मी असं कर्म करणार नाही, मी चुकलो अशी शपथ घेतली मनोमन. स्वामींपर्यंत ती आर्त हाक जणू पोहोचली. अचानकपणे इकडे अक्कलकोटवरनं स्वामी म्हणाले, मी आज मैंदर्गीला जाणार. आणि खरोखरच जेव्हा पांडूला शिक्षा होणार होती तेव्हा शिक्षेच्या दिवशी स्वामी महाराज मैंदर्गीच्या कचेरीमध्ये येऊन बसले. सोनार तिथे होताच. मामलेदाराने स्वामींचं स्वागत केलं. तसं स्वामींनी आधी पांडू सोनाराला जवळ बोलावून घेतलं आणि काही कारणानं दिवसभर त्याला आपल्या जवळच ठेवून घेतलं आपल्या सेवेमध्ये. अहो, स्वामींचं ते पांडू सोनारावरचं प्रेम पाहून मामलेदार त्याला शिक्षा न करता पाहतच राहिला. शिक्षा करायचं विसरून मला जणू आणि त्याला सोडून दिलं बरं. ते पाहून सोनाराला खूप आनंद झाला आणि मग आनंदाने तो आला अक्कलकोटला आणि सगळ्या सेवेकरांना त्यांनी ही हर्षभरानं सगळी गोष्ट सांगितली. मग सगळ्यांच्या लक्षात आलं की अक्कलकोटवरनं स्वामी महाराज आज तडक मैंदर्गीला का निघून गेले बरं.